40 वर्ष कशी बघता बघता निघून गेली नाही? खरंच हो. नाही, मी काय म्हणत होतो, काय? आजी, आबा, सरप्राईज! मी तुमच्या दोघांसाठी एक मस्त ट्रिप प्लॅन केली आहे. ट्रिप? हो. हे बरं आहे हा तुझं चिंगे. लगेच मी का? आई अण्णा, सरप्राईज आहे हे नक्की. तुमच्या अॅनिव्हर्सरीसाठी एक खास ट्रिप प्लॅन केली आहे. मस्त. अरे मी सुद्धा तसाच काहीतरी विचार करत होतो. हो, तुम्ही काय शिंग मोडून वासरात चिरताय? अहो, या दोघांची रेग्युलर ऑफिसेस सुरू झाली आहेत आणि तुम्ही आणि मी दोघंही ट्रिपला गेलो तर यांचं काय? यात चिंगाबाईंची गैरसोय नाही का होणार? अरे अहो आई, त्यात काय झालं? घ्या चहा घ्या. हो. आणि 2-3 दिवसाचा तर प्रश्न आहे, आम्ही करू मॅनेज. काय? आणि तुमची चिंगीच म्हणत होती आपल्यामुळे आजी आजोबा अडकून पडतात, ते तिला नाही आवडत. हो का ग चिंगे? आणि तुम्हाला इथे जवळ तर जायचंय. जवळ म्हणजे? गाई जवळ म्हणजे इथे भुगावला. बर. आपले आमदार आहेत की नाही, चंद्रकांत दादा पाटील, त्यांनी एक छान उपक्रम सुरू केलाय, तोही कोथरूडच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी. राहण्याची उत्तम सोय, तीही मोफत, आणि जेवण खाण अतिशय वाजवी दरात उपलब्ध आहे. अरे वा, ग्रेट. चला तर मग ट्रिपचा प्लॅन फायनल. आपली ट्रिप अगदी खूप छान झाली. खरंच छान. असं पुन्हा पुन्हा जावंसं वाटावं ना, अशी अगदी झाली. गेलो ते बरं. अगदी. आजी, अरे वा, काय म्हणते चिंगे? कशी झाली ट्रिप? अरे फर्स्ट क्लास. अगं सगळी घरच्या सारखी सोय आहे तिथे. मस्त झाली. अगं आम्हाला लागणाऱ्या सगळ्या सोयी अगदी उत्तम आहेत तिथे. खरं सांगू का, तिथे मिळालेल्या निवांत एकांतामुळे आम्हाला दोघांना एकमेकांशी मनमोकळं बोलता आलं, भांडता सुद्धा आलं. भांडलो आम्ही. आयुष्यात आतापर्यंत परस्पर सहन केलेल्या सगळ्या दुःखांचा भार हलका झाला आणि दोघांना एकत्र सुखाचे क्षण वेचता आले. खूप मोकळं वाटतंय रे. अगदी खरं. एकमेकांच्यातला राहून गेलेला संवाद निसर्गाच्या सान्निध्यात अगदी मनसोक्त उपभोगता आला. मी तर असं म्हणेन की कोथरूडमधल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यायलाच हवा. यासाठी आपले आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचे मनपूर्वक आभार. अगदी अगदी.